सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन व कुटुंब मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। यावेळी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सह्याद्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पांडुरंग मोरे यांच्या आयोजनाने व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाला। सह्याद्री सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ व सल्लागार संजय पावशे यांच्या हस्ते यावेळी वह्या वाटप करण्यात आले। टिळक नगर शिक्षण संस्थेच्या पेंढारकर सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक वर्ग व संस्थेचे सभासद, नागरिक उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी अध्यक्ष नवनाथ मोरे यांच्या कार्याची स्तुती करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सह्याद्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष समाधान लोकरे, सचिव बाजीराव माने, कार्याध्यक्ष पोपट काळंगे, खजिनदार सचिन बेडेकर, सह्याद्रीच्या आधारस्तंभ सल्लागार सुरेखा गटकर, पदाधिकारी मिरज भोसले, निवास कवडे, बालाजी जाधव, अविनाश बुद्रुक, प्रदीप पवार, सूर्यकांत निंबाळकर, लक्ष्मण कदम या कार्यक्रमासाठी ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। शिवसाधना ग्रुप व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, विठ्ठल दावणे, मयूर मोरे, राज कदम, नीरज भोसले, तानाजी पाटील, प्रतीक साबळे, शुभम लोकरे, उद्घाटक माजी नगरसेवक, समाजसेवक सदानंद थरवळ, अण्णा गाढे, निलेश साळुंके यावेळी उपस्थित होते। करता सह्याद्री सामाजिक संस्थेचा वर्धापन हा चौथा वर्धापन आहे। सातत्याने काम करणारी ही संस्था, भले छोटा जीव असला संस्थेचा तरी कामाचा व्याप मोठा आहे, व्यास मोठा आहे। संस्थेने कधी छोटं मोठं काम किंवा ते होणार नाही असं कधी संस्थेनं मानलंच नाही। कुठलंही आलेलं काम प्रत्यक्षमध्ये त्याला समोर जाऊन ते काम पूर्ण केलंय। मला वाटतं ज्यावेळेला गेल्या वर्षी सोलापूर पूरग्रस्तासाठी सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने 1 लाखाच्या आसपास मदत संस्थेने तिथं पोहोचवली। एक स्वतः मी त्या स्पॉटला जाऊन, आमचे उपाध्यक्ष असतील, सगळ्याच कार्यकर्ते मंडळींनी जाऊन आम्ही त्या स्पॉटला ती मदत पोहोचवली। त्याच्यानंतर सतत कार्यक्रम असतात। यावर्षी मला वाटतं रक्तदान शिबिर पण चांगल्या प्रकारे शिवजयंतीला आज प्रोग्राम झाला। त्याच्यानंतर सतत काही ना काही चालू असतं। म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या मला वाटतं सांगणं सुद्धा गरजेचं नाही की ते काम करून एक साईडला होऊ नये। म्हणजे सरकारी हॉस्पिटलची कामं असतील आणि ती काम मला वाटतं काही वेळेला माझ्या माध्यमातून किंवा मला ते करता येत नाही। त्यावेळेला मला वाटते आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची अशी गोष्ट होती की एक डेथ बॉडी मला गावाला पोहोचायची होती। त्याची मंडळी कोणी नसताना ते सगळं पूर्ण जिम्मेदारी माझी होती। मग हे कसं करायचं, कसं काय, तर त्यावेळेला मग बऱ्याच अडचणी होत्या। आमचे नेहमीच सल्लागार आधारस्तंभ संस्थेचे असलेले संजूदादा पावशे दादांना मला वाटतं 11 वाजता फोन केला। रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मी दादांचं माझं फोनवर बोलणं होत होतं। शेवटी ती जे काही प्रक्रिया, शासकीय सरकारी प्रक्रिया असते ती पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं व्यवस्था पार पुढे केली। मग याचा अर्थ असा आहे की संस्था भलं कार्यकर्ते कमी असं मी म्हणत नाही। आता हे समोर जे बघितलं चित्र, सगळे कार्यकर्ते म्हणजे सगळं कार्यकर्ते, सगळं पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आज पार पडत आहे। याच्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली खूप मेहनत, एक 20-25 दिवस या सगळ्यासाठी लागतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी। संस्थेचे संस्थापक नवनाथ मोरे यांच्या माध्यमातून आज हा संस्थेचा 4वा वर्धापन दिन मोठ्या धुमधडाक्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। आणि आजच्या दिवशी एक सह्याद्री रत्न पुरस्कार तोही आज देण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आणि आपल्या जिल्ह्यातील सह्याद्री सामाजिक संस्था ही गेल्या 4 वर्षापासून विविध कार्यक्रम करत आहे। नवनाथ मोरे यांनी त्यांची टीम, नाका कामगार ही सगळी टीम ह्या विविध उपक्रम ठेवतात। आज रक्तदान शिबिर असो, पूरग्रस्तांना मदत असतो, औषधं वाटप असो, गोरगरिबांना ॲम्ब्युलन्स सेवा, शास्त्रीनगर हॉस्पिटल आणि आपल्या मॅडम पण त्यांना मदत करतात। आपले आमदार बोलले, आमदाराच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या रूपात आज सह्याद्री रत्न पुरस्कार 7 जणांना दिलं। लहान मुलांना वह्या वाटप ठेवलं। ज्या लोकांना प्रोत्साहित करून याला पुढे जावं, नाका कामगाराचा पोरगा नाका कामगार व्हावा असं नाही, तो वकील, डॉक्टर, इन्स्पेक्टर काहीतरी मोठा व्हावा अशी यांची रूपरेषा आहे।